गुन्हा घडल्यानंतर तात्काळ तपासाची गती फिरवणाऱ्या उपनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पाठीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कौतुकाची थाप मारली आणि त्यांची काम करण्याची उमेद वाढवली। यावेळी ज्येष्ठ कविवर कुसुमाग्रज यांची पाठीवर थाप मारून फक्त लढ म्हणा याची आठवण झाली। उपनगर पोलीस ठाण्याची व्याप्ती तशी खूप मोठी, अनेक झोपडपट्टी, विखुरलेले मळे भाग, सदन लोकांची वस्ती, अनेक किलोमीटर लांब भाग आहे। त्यात करन्सी नोट प्रेस, विद्युत भवन व मुख्य म्हणजे अल्टरनेटिव्ह सेंटरचा मुख्य भाग आहे। त्यामुळे गुन्हे घडण्याचे प्रमाण तसे इतर पोलीस ठाण्याच्या तुलनेत बरोबरी असले तरी काही तासात त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचे काम उपनगर पोलिसातील गुन्हे शोध पथक मात्र तात्काळ करीत असते। आणि त्यावेळी मात्र कानून के हात बहुत लंबे होते हा चित्रपटातील डायलॉग आठवण येते। मागील काही महिन्यांपूर्वी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीतगाव येथे 4 चाकी दुचाकी गाड्यांचे तोडफोड केल्या तर अनेक गाड्यांवर पेट्रोल ओतून दिल्या होत्या। ती रात्र जात नाही तर धोंगडेमाळा येथील 4 ते 5 चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली। यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीचा देखील समावेश होता। या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेऊन घटनास्थळी भेट दिली। या पाठोपाठ नाशिक पुणे महामार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे अज्ञात युवकांनी एका युवकाची हत्या केली। साधारण 8 दिवसात एक दिवस आड घटना घडल्याने पोलीस यंत्रणा हादरली। मात्र गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांनी आपल्या कर्तव्यदक्ष टीम बरोबर सतत 8 दिवस झोप न घेता पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब डुकले यांच्या मार्गदर्शनाखाली पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांचा शोध काढून त्यांना गडदाड केली। याच काळात मोक्यामध्ये असलेल्या एका सराईत गुन्हेगार व त्याच्या टोळीचा खात्मा करून त्यांना बेड्या ठोकत खडी फोडायला पाठवले। मागील आठवड्यात भीतगाव येथील एका तेल व्यापारीकडे वसुलीचे काम करणाऱ्या कामगाराला अडकून त्याच्यावर कोयत्याने हल्ला करून त्याच्याजवळील सुमारे 2.25 लाख रोख तर 3 लाख रुपयाचे धनादेश घेऊन पोबारा केला होता। घटना रात्रीची व कुठलाही पुरावा नसताना अवघ्या 2 तासात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व टीम यांनी त्याचा तपास लावत 3 युवकाचा गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी गाडी हस्तगत केली। हे मोठे गुन्ह्यात व्यस्त न राहता याच गुन्हे शोध पथकाने आनंदनगर येथील एका खासगी क्लाससाठी जाणाऱ्या शाळकरी मुलांच्या 4 ते 5 सायकली चोरी केल्या। मुलं रडू लागली। पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर काही तासात या पथकाने सायकल चोराचा व चोरी केलेल्या सायकलचा छडा लावून रडू असलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू बांधली। अनेक मुलांना सायकली देखील वाटप केल्या। या कर्तव्यदक्ष पथकात पोलीस हवालदार विनोद लखन, सोमनाथ गुंड, अनिल शिंदे, जयंत शिंदे, पंकज करपे, सूरज गवळी, सौरभ लोंढे, संदेश रगतवान, राहुल जगताप यांनी ही कामगिरी केली। त्यांची दखल घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व पथक यांचे कौतुक करून त्यांना प्रमाणपत्र देत त्यांच्या पाठीवर प्रामाणिक कार्याची थाप दिली। लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक रोड।